महत्वाची बातमी आपण पाहूयात। खरात प्रकरणावरून अनिल परब यांनी संताप व्यक्त केलाय। खरात प्रकरणी सरकारचं धोरण नेमकं काय असा सवाल परबांनी उपस्थित केला। सरकारनं कारवाईची माहिती द्यावी असं देखील परबांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रात सध्या बाकीचे सगळे विषय सुजलाम सुफलाम आहेत। फक्त राहिलंय काय, बंधू बाबा मंत्री मार खात आहेत, हे सगळे विषय सध्या महाराष्ट्रात चालू आहे। 12 कोटी जनता बघते काय चाललंय सभागृहात। सगळे प्रश्न येते येणार कोण आमदार कशासाठी? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी, कामगारांच्या प्रश्नासाठी। आज आम्ही ओरडतोय कशावरती? बंधू बाबा महाराष्ट्राला कसा फसवतोय। या बुवाच्या बाबतीमध्ये काय काय धागेदोरे कुठपर्यंत गेलेले आहेत याची सभापती आपण दखल घेऊन या विषयावरती चर्चेला आम्हाला परवानगी द्यावी आणि या विषयाची सविस्तर चर्चा अधिवेशन संपण्याच्या अगोदर आपण घडवून आणावी। ती कुठल्या आयुधाच्या माध्यमातून आपण घडवून आणणार ते आपण सभागृहाला सांगावं, जेणेकरून मग जे काय आमच्याकडे जी काय माहिती आहे ती सभागृहाच्या पटलावर आम्ही ठेवू, आपल्या समोर मांडू आणि मग आपण त्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय द्यावा। माननीय अनिल परब साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याचं निवेदन केलं जाईल। पण सचिन भाऊ, तुम्ही फोटोवर आला होता, तुम्ही तुमच्या मागे जे बसतात त्याचा पण त्यांचा फोटो आहे, ऐका ना। त्याच्यामुळे फोटो हा कोणी कोणाबरोबर काढू शकतो। त्याच्या कृत्याला कोणी समर्थन केलेलं नाही, त्याच्या कृत्याचं समर्थन कोणी करणार नाही। आणि ऐका ना भाई, नाही फोटोवरनं सचिन भाऊनी विषय काढला, ऐका ना भाई, नाही ऐका भाई, तुम्ही कदाचित ते तिकडे परवानगी मागत असताना ते फोटोचा विषय तुम्ही ऐकला नसाल। सचिन भाऊ असं बोलले की अनेक लोकांचे फोटो आहेत, त्याच्यावर आमचा आक्षेप नाही। फोटो हे कोणी कोणाबरोबर काढू शकतो, त्याच्यावर आक्षेप असण्याचं काही कारण नाही। पण अशा कृत्याचं समर्थन सरकार करणार नाही ही भूमिका मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची आहे आणि त्याच्यावर निवेदन केले जाईल। पॉइंट ऑफ प्रोसिजर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।